जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात जिल्हास्तरीय जागतिक ग्राहक हक्क दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। सततच्या जीवनशैलीकडे न्याय संक्रमण या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून हा कार्यक्रम जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। ग्राहकांनी शाश्वत आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारावी, तसेच नैसर्गिक साधन संपत्तीचा सुयोग्य वापर व्हावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला। या कार्यक्रमात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद जळगावचे नरेंद्र पाटील, संजय शुक्ल, मनोज भंडारकर, सुषमा चौहान, विनोद कुमट, गुरुबक्ष जाधवानी, ॲडव्होकेट भारती अग्रवाल, नितीन धांडे, विकास महाजन, शिवाजीराव अहिरराव, डॉक्टर अशोक भालेराव, अंतिम पाटणी, महेश चावला, विजय मोहरी, डॉक्टर उमाकांत पाटील, कैलास महाजन, उदयकुमार अग्निहोत्री, मंजुळा मुंदडा यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले। त्याचबरोबर तहसीलदार नानासाहेब आगळे, वैद्यमापन विभागाचे उपनियंत्रक बाग जाधव, कृषी विस्तार अधिकारी किशोर पाटील, पुरवठा निरीक्षक नारायण सुर्वे यांनी ग्राहक हक्क, फसवणूक प्रतिबंध, तक्रार निवारण प्रक्रिया या संदर्भात मार्गदर्शन केले। जळगाव जिल्हा ग्राहक पंचायत आणि तहसील कार्यालय जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने झालेला हा उपक्रम ग्राहकांसाठी मार्गदर्शक आणि जागरूकता वाढवणारा ठरला। कमीत कमी 15 ग्रॅमचा प्लॉट मला सांगा, जर का 15 ते 20 ग्रॅमचा प्लॉट एका कापामध्ये झाला किलोला, तर असे किती लोक कष्टदार असतात। आणि म्हणून आपण सुद्धा ग्राहक सुरक्षिततेचा हक्क देताना तुम्हाला 2019 मध्ये प्रचंड ग्राहकांच्या संदर्भामध्ये कायदे झालेले आहेत। ग्राहकांना राजा बनवलेला आहे आणि सुरक्षिततेचा हक्क आता पहा, ते हंडीची माहिती दिली आपल्याला। सुरक्षितता महत्वाची, तुम्हाला ती हंडी कशी वापरायची, तो गॅस कसा वापरायचा, ते कसं लावायचं। बऱ्याचशा ठिकाणामध्ये गाड्या उतरतात आणि ती गाडी तिथे थांबून राहते, हे मी ऑब्झर्व केलेलं आहे सर, म्हणून सांगते। आणि ते रात्री गाडी परत तिथे उभी राहते, म्हणजे काहीतरी। आणि जे थमची प्रतिक्रिया आहे ते कुठेतरी आपण मागे चर्चा केली होती, त्याच्यामध्ये सुधारणा झाली म्हणून मी आपला धन्यवाद सर। किती आला, काय आला, हा एक बाहेर बोर्ड लावला, ते बोर्डवर लिहिलं पाहिजे की धान्य किती आला, किती लोकांसाठी आला, किती कुटुंबियासाठी आला। तर निश्चितच ते घर प्रत्येक गोरगरिबांसाठी जो धान्य असतो तो त्याला मिळाला पाहिजे, हे एक मला आपल्याकडे विनंती करायची आहे। या ठिकाणी बरेचसे अनुदान सरांनी आगळे सर, सुर्वे सर व त्यांच्या टीमने जो कार्यक्रम इथे आयोजित केला होता तो अगदी व्यवस्थित सक्सेसफुली पार पडला असं मला म्हणता येईल। दुसरी गोष्ट, हा जो यावेळेचा जो शासनाने दिलेला थीम होता, जस्ट ट्रान्झिशन टू सस्टेनेबल लाईफस्टाईल, थोडक्यात सांगायचं झालं तर ॲज अ कस्टमर, ॲज अ ग्राहक, आपण जो काही बदल गेल्या 10-20 वर्षात पाहतो आहे आणि जो काही आपण अनुभवतो आहे तो पूरक बदल, पर्यावरणाला पूरक बदल व पर्यावरणाकडे लक्ष देऊन रिन्युएबल एनर्जी, रिसायकलिंग प्रॉडक्ट्स वगैरे आपण जे वापरू शकतो ते जास्तीत जास्त वापर करण्याचा गिऱ्हाईकांनी प्रयत्न करावा, ह्या दृष्टीने हे ब्रीदवाक्य शासनाने यावर्षी आपल्याला दिलेलं आहे। आणि त्या अनुषंगाने हा प्रोग्राम सरांच्या आणि ग्राहक पंचायत आणि बाकीच्या सदस्यांच्या मदतीने यशस्वीपणे पार पडला असं मला म्हणायला काही हरकत नाही। हे बटन ऑन करायचं, येस मध्ये बघायचं, तुम्ही जर बाहेरून घेतलं ते बटन असं आहे, आम्हाला काही समजण्याचं दूर आपली ग्रामीण गॅस एजन्सी कारखाना आहे आणि त्या ग्रामीण भागातल्या कनेक्शन किती कनेक्शन आहे, 6,000 कनेक्शन त्या निर्गोलाचे जास्त आहे, निर्गोला सरकारी आणि त्या ठिकाणी सुरक्षेच्या बाबतीत आपण या गोष्टी माहीत केल्या, ह्या सर्व सेम आहे। परंतु इंडियन ऑइल कंपनीने एक विशेष एक नवीन प्रोडक्ट लॉन्च झालं, एक ब्लास्ट 2  सिलेंडर मार्केटला। त्या ब्लास्ट 2 सिलेंडरचं 1 वर्ष 2 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 वर्ष 2
असं आहे. हे इंडियन ऑइल कंपनीचं नवीन लॉन्च झालेलं सिलेंडर आहे. हे टोटली ब्लास्ट प्रूफ आहे. ज्या घटना आपण बघतोय की ब्लास्ट झाला की अतोनात नुकसान होतं, जीवितहानी होते, वित्तहानी होते, परंतु या सिलेंडरमुळे ब्लास्ट होण्याची शक्यता नाहीच नाही. दुसरं ते फायर प्रूफ आहे, ते जळणार पण नाही आणि ब्लास्ट होणार. त्याच्यानंतर वजन थोडंसं कंपनीने याच्यासाठी कमी केलं आहे की लेडीज घरामध्ये सहज ते कॅरी करू शकतात. म्हणजे प्रत्येक वेळेला असं जर सिलेंडर जर बाहेरून आणायचं असेल तर तिथं मग आपल्याला माणसाची गरज पडते. तर ही लेडीज सहज कॅरी करू शकते. याच्यात गॅस 10 किलो, जे रेग्युलर सिलेंडरपेक्षा 5 किलोने कमी आहे. तर आणि टोटल वजन फक्त 15 किलो त्याचं आहे. 15 किलोमध्ये 10 किलो गॅस आणि 5 किलो सिलेंडरचं वजन. आणि हे याला असं काहींना वाटतं आहे की बाबा प्लॅस्टिक आहे, तर उलट ते सेफ नाही आहे जे आपलं लोखंडी सिलेंडर आहे त्याच्यापेक्षा. पण हेच प्लॅस्टिक 5 लेअरमध्ये आहे आणि बनवतानाच ती काळजी घेतली गेली आहे कंपनीने. पूर्ण भारतामध्ये फक्त इंडियन ऑइलकडनंच हे प्रोडक्ट लॉन्च झालेलं आहे आणि त्याला भरपूर मागणी पण आहे. आणि कंपनीचं धोरण असं आहे की जे नवीन कनेक्शन आपण आता देतो किंवा DBC देतो, एक सिलेंडर असेल दुसरं देताना आपण हेच कंपल्सरी करतो. त्याच्यामध्ये आवाज काही असा फारसा फरकही निघलेला नसता. आणि त्याचे फायदे जर बघितले तर रेग्युलर सिलेंडरपेक्षा याचे फायदे आपल्याला जास्त मिळतात. त्याच्यानंतर ही जी लाईन आहे या लाईनमध्ये हे मी मुद्दाम कॅरी करायच्या दृष्टीने empty सिलेंडर आणलं आहे. याच्यामध्ये गॅस किती आहे हेही तुम्हाला बघता येतं. म्हणजे असं होतं मीटिंगमध्ये की आपला गॅस संपला आणि लगेच मग आपली जी धावपळ होते. आणि ग्रामीण भागामध्ये बरेच कस्टमर असे आहेत की त्यांच्याकडे सिंगल सिलेंडर आहे, त्यांच्याकडे सिंगल आहे आणि ते अचानक संपलं की मग तिथे आपला त्यांचं सर्वच थोडासा त्यांना त्रास होतो. फक्त इंडियननेच पुरवली आहे सर, फक्त बाकी नाही आहे. बाकी छान आहे. हो हो, पण मग ते प्लास्टिक आता सर्व इतर सिलेंडरपेक्षा तर त्यात काय वेगळे? आपलं जे रेग्युलर सिलेंडर आहे ते लोखंडापासून बनवलेलं. त्याच्यात एका विशिष्ट टेम्परेचरपर्यंत जर त्या आग असेल आणि टेम्परेचर विशिष्ट झालं की त्याचा स्फोट होतो, ब्लास्ट होतो. हे बनवतानाच मटेरियल असं केलं आहे की ते ब्लास्ट प्रूफ आहे. आणि हे कितीही बाजूने आग असेल, जाळ असेल तर ही पेटणारच नाही. त्याचा डेमो चेक केला आहे का सर? हो हो, हे सर्व केल्यावर एक सरकारी कंपनी आहे आपली, त्यानंतरच रिलीज होतं. टेस्ट सर्वात मोठी ऑइल कंपनी आणि ती अशी रिस्क घेऊ शकत नाही. आणि हे सर्व सरकारी काम आहे, हे प्रायव्हेट नाही. इंडियन ऑइल कंपनी ही भारतातली सर्वात मोठी 51% शेअर इंडियन ऑइलचे आहेत. HP आणि भारतचे 49मध्ये दोघांचा शेअर. तर सर नमस्कार, कृषी विभागाचा स्टॉल आहे. या निमित्ताने आज पॉम्पलेट वगैरे ठेवले. सगळ्यात महत्त्वाची आपली सध्याची योजना चालू आहे फार्मर ID ॲग्रिस्टॅग योजना. या योजनेअंतर्गत फार्मर ID आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जे जमिनीचा जो संच असणार आहे, त्याचे जे लँड पार्सल असणार आहे, त्याला आपल्याला आधार कार्ड लिंक करायचं आहे. प्रत्येक शेतकऱ्याला करणं गरजेचं आहे. आजपर्यंतचे जर आकडेवारी आपण लक्षात घेतली तर साधारणतः 71,000 लोकांना आपले खातेदार शेतकरी आहेत 71,000 तालुक्याचे. पैकी 40,000 लोकांचा आपली नोंदणी झालेली आहे तालुक्यात. 40,000 लोकांची म्हणजे 55% साधारण काम झालेलं आहे. अजूनही आपल्याला काम करायला बराच स्कोप आहे. तर जवळच्या CSC सेंटरवर जाऊन प्रत्येक शेतकऱ्याने ज्या लोकांचा अद्याप फार्मर ID तयार झालेला नाही त्यांनी जवळच्या CSC सेंटरवर जाऊन फार्मर ID तयार करून घ्यायचं आहे. याचा फायदा असा असणार की कृषी विभागाच्या तद्वतच तहसील विभाग वगैरे ज्या काही योजना असतील त्या सगळ्या योजना या फार्मर IDशी कनेक्ट होणार आहेत. आणि भविष्यामध्ये पूर्ण योजनेचा लाभ आपल्याला या फार्मर IDच्या माध्यमातून मिळणार आहे. जसं की पीक विमा असेल, तुमचा क्रॉप लोन असेल, PM किसान योजना जी महत्त्वाची योजना चालू आहे आज, या सगळ्या योजना या फार्मर IDशी तुमच्या कनेक्ट होणार आहे आणि त्यामार्फत तुम्हाला लाभ मिळणार आहे. ही एक महत्त्वाची योजना आहे. त्यानंतर ग्राहक आणि एक आपण हे म्हणतो दुकानदार त्या अनुषंगाने आमची एक योजना आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना. तर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा फार्मर ID
फॉर्म भरल्यानंतर शेतकऱ्यांना का आपण काही कार्ड वगैरे देणार का याच्या? सध्या त्यांचं आहे ना एक तुमचा आयडीचा एक जनरेट होत आहे तहसीलला आपल्या याला सॉरी CSC सेंटरला. तो नंबर तुम्ही नोट डाऊन करून ठेवा तुमच्याकडे. तुम्हाला मेसेज पण येतो त्याचा. काय होतंय आपला आधार नंबर जसा आहे म्हणजे आता सगळे प्रत्येक व्यक्तीची जी आयडेंटिटी आहे ती आधारवर आहे. आता इथून पुढे काय होणार आहे शेतीच्या बाबतीत आता गावामध्ये आपले 7-12 4-4 ठिकाणी वेगवेगळे असतात किंवा एका तालुक्यात जमीन असते परत दुसऱ्या तालुक्यात जमीन असते. तर फार्मर आय डी म्हणजे काय की सगळ्या त्या शेतीच्या आहेत त्या एकाच आय डीला कनेक्ट होणार आहे. म्हणजे तुमच्या आता जामनेर तालुक्यात समजा गोंडखेल गावातील शेतीचं काही नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालं तर आमच्याकडून पंचनाम्याच्या डिटेल शासनाला जाईल आणि त्या आय डीवर डायरेक्ट पैसे जमा होतात. म्हणजे मधली जी चेन आहे ती त्याच्यामध्ये अजिबात काम करणार. म्हणजे रुटीन प्रक्रियेमध्ये कसं आहे तुमचा शासनाकडून तुमच्या नावाला मंजुरी मिळते. मंजुरी मिळाल्यानंतर त्याचं पेमेंट हे कमिशनरेट लेवलला येतं कलेक्टरेट लेवलला येतं त्यानंतर तहसीलदाराकडे येतं आणि मग तहसीलदार तुमचं बँक अकाउंट आणि व्यक्तीचं खात्री करून मग पैसे डिस्बर्स करतात. तसं आता होणार नाही. जमिनीवरून म्हणजे तुमचा फार्मर आय डी काढताना तुमचं जे ऑथेंटिकेशन आहे किंवा EKYC आहे ती त्याच ठिकाणी होणार आहे. तुमचं नाव एकदा वरती गेलं की शासन ऑटोमॅटिक तुमच्या त्या फार्मर आय डीला या योजनेचा डायरेक्ट पैसे मिळतात. आमचा रोल काहीच राहणार डायरेक्ट ट्रान्सफर. म्हणजे जो वेळ वाचणार आहे मधली यंत्रणामध्ये जो काला आपण इथून पाठीमागं पाहिलेलं आहे. म्हणजे नैसर्गिक आपत्ती ज्यावेळी होते पंचनामे होतात वर्ष 1.5 वर्ष शेतकऱ्यांना मदत मिळत. तर मग ती गोष्ट याच्यामध्ये होणार नाही. लगेच गिरायकाच्या बनवल्या जातात त्याला फ्री पॅकेज पॅक केली जाते. कोणत्या प्रकारचे डिक्लेरेशन वजन पॅकिंग करतो ते या सगळ्या गोष्टी. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.